30 तारखेपासून रखरखत्या उन्हात उपोषण करणार कोणीही समाज बांधव आंतरवालीकडे येऊ नका। राज्यात कुठेही उद्रेक किंवा आंदोलन करू नका, जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। जरांगेंचं उपोषण म्हणजे प्रसिद्धीचा स्टंट, स्वतःला त्रास करून घेत असल्यास जरांगेंना ताब्यात घ्या, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी। जरांगे भावनिक वातावरण तयार करत असल्याचा आरोप। मुंबई पाठोपाठ पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये सीएनजी दरवाढीचा फटका। नाशिकमध्ये ₹1.35, पुण्यात ₹2.50 सीएनजी महाग, तर नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही सीएनजीच्या दरात प्रत्येकी ₹2 वाढ। आता लवकरच लॉकडाऊन सारखे दिवस येतील। महिन्याभरात पेट्रोल ₹170 तर डिझेल ₹150 जाईल। पैसे गुंतवू नका, सुरक्षित ठेवा। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून सरकारवर टीका करत जनतेला आवाहन। राज्य सरकारनं वॅट आणि सरचार्ज रद्द केल्यास इंधनाचे दर कमी होऊ शकतात। वाहतूक, शेती आणि उद्योग क्षेत्रालाही मोठा दिलासा मिळेल। जयंत पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। विधान परिषद निवडणुकीत मवियामध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा लढवणार। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून स्थानिक नेतृत्वाकडे एबी फॉर्म रवाना। सोलापूर, यवतमाळसह 8 जागांसाठी काँग्रेसकडून एबी फॉर्मचं वाटप। ठाण्यात बहुजन विकास आघाडीची भाजप नेत्यांसोबत खलबतं। विधान परिषदेसाठी राजीव पाटील यांचं नाव चर्चेत। शिवसेनेकडून क्षितेश ठाकूर यांच्या नावाचा विचार असतानाच भाजप राजीव पाटील यांच्या पाठीशी असल्याची चर्चा। सोलापूरमध्ये बिल्डरसाठी 100 वर्ष जुन्या झाडांची कत्तल। सलगर वस्तीत परवानगी न घेता 150 झाडं तोडल्याचा दावा, पालिकेकडून गुन्हा दाखल। वर्धा जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा। काही ठिकाणी झाडांची पडझड, घरांचं छत उडालं, विद्युत तारा तुटल्यानं अनेक भागात वीज पुरवठा खंडित।